अक्षय तृतीयेला बालविवाहाला थांबवा, अकोल्यात धर्मगुरूंची एकत्रित शपथ। बालविवाह मुक्त भारतासाठी सर्व धर्म एकत्र, हा विशेष मोहिमेचा महत्त्वाचा रिपोर्ट। अकोल्यात जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, महिला व बाल विकास कार्यालय आणि ॲसेस टू जस्टिस प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले। अक्षय तृतीयेसारख्या सणांवर बालविवाह वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन धर्मगुरूंची विशेष सभा आयोजित करण्यात आली। ही सभा अकोला जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या कार्यालयात पार पडली, जिथे विविध धर्माचे प्रमुख धर्मगुरू उपस्थित होते। बालविवाहाचे प्रमाण 2030 पर्यंत 5% कमी करण्याचे उद्दिष्ट ठेवून या मोहिमेची सुरुवात झाली आहे। धर्मगुरूंनी बालविवाह आयोजित करणार नाही किंवा त्यांना पाठिंबा देणार नाही अशी शपथ घेतली। एक सामाजिक बुराई और कानून का उल्लंघन है, जो लड़कियों की शिक्षा, सुरक्षा, स्वास्थ्य और विकास और उनके सपनों को पूरा करने में बाधा डालता है। इसलिए मैं प्रतिज्ञा करता हूँ कि मैं बाल विवाह के खिलाफ अपना सर्वश्रेष्ठ प्रयास करूँगा। मैं हमेशा यह सुनिश्चित करूँगा कि मेरे परिवार, पड़ोस और समाज में कोई बाल विवाह न हो। मैं बाल विवाह के यासोबतच प्रत्येक धर्मगुरूंनी त्यांच्या प्रार्थना स्थळांवरून समाजात जनजागृती करण्याचे आणि माहिती पत्रके पोहोचविण्याचे आश्वासन दिले। बालविवाह मुक्त अकोला जिल्हा करण्यासाठी ही एक ऐतिहासिक सुरुवात मानली जात आहे। धर्मगुरूच्या पुढाकारामुळे अकोल्यात बालविवाह रोखण्यासाठी आता समाज सज्ज झाला आहे। प्रत्येक धर्म एक आवाज बालविवाहाच्या विरोधात, हा पवित्र संकल्प खरंच अकोला जिल्ह्याच्या बालविवाह मुक्त बनवेल का, हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे।